सगळे म्हणजे आपण सगळे आलो आणि त्याच्यामध्ये वडेट्टीवार साहेब काय दुसऱ्या वेळेपासून आणखी 4 रॅली झाल्या. काय झालं माहिती नाही, पण वडेट्टीवार साहेब आले नाही बोलून. ठीक आहे, आता काय असेल अडचणी झाल्या असतील, पण माझं अजूनही सगळ्यांना म्हणणं आहे, ठीक आहे जिथे असाल तिथून पण लढा, ओबीसी साठी लढा. मी नेहमी सांगतो, समता परिषदेच्या लोकांना काम करत असताना तुम्ही कुठल्या पक्षात आहात मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही, परंतु ज्या वेळेला ओबीसीवर गदा येईल त्यावेळेला ओबीसी म्हणून तुम्ही उभे राहिलं पाहिजे. 17 तारखेला आपण सगळ्यांनी असेच झेंडे घेऊन आलो. हे आता परवाच्या एक महिन्यापूर्वी लिंगायत समाजाच्या 17 जातींना आम्ही त्या ओबीसी मध्ये काय ते नाही हो, आमच्याकडे आलं तुमचे जे 17 बाकीच्या लहान लहान जाती होत्या ना त्या तिकडून आल्या आणि तिथून तुमच्या काय म्हणतात त्या आयोगाकडून आणि मंत्रिमंडळाने ते मंजूर केल्या. आणि तो अंतरवालीवाला म्हणतो की आता ते 17 जाती कशा घेतल्या, मग आम्हाला का नाही घेत. अरे मी म्हटलं ते आयोगाकडे गेल्या, तू जा आयोगाकडे. 4 वेळा आयोगाने फेकून दिलं तुमचं, तू जा आयोगाकडे. आयोगाने फेकून दिलं, हायकोर्टाने फेकून दिलं, 2 वेळा सुप्रीम कोर्टाने फेकून दिलं. आणि ते काय होतं, मूळ जो समाज आहे तुमचा लिंगायत समाज, त्याच्या ज्या पोट जाती आहेत त्या त्याच्यामध्ये घेतल्या. त्याला काही समजतच नाही तर काय करणार. म्हणजे 17 जाती 17, अरे का 250 जाती होत्या सुरुवातीला 93 सालामध्ये, आता 374 जाती. आम्ही कोणाला नाही म्हणालो नाही का, आयोगाकडे जा. आयोगाने सांगितले बरोबर आहे घ्या, पण आयोगाने सांगितले बरोबर नाही जा परत. असं आहे ही लढाई आहे. एखादा समजदार असेल तर त्याच्याशी लढणं, त्याच्याशी बोलणं हे जरा सोपं असतं, पण ज्याला काही समजतच नाही त्याच्याशी काय डोकं लावायचं, त्याच्यामुळे ती लढाई पण कठीणच असते. काय बोलत आता हे जे आहेत ना, यात आम्ही बोललो, हे तिकडे ताबडतोब ऐकायला गेलं, तिकडे यांचे भाऊबंद बसलेलेच आहेत. भुजबळ असं भेटलं आहे, मग काय त्याला काही काम धंदा आहेच नाही, तो बसलेलाच आहे तिकडे. एक झोप झाली असं काय बोलायचं. हे चालूच राहणार. पण तुमची जी एकी जी आहे त्या एकीचं बळ फार मोठं असतं. थोडा वेळ आपल्याला वाटेल की आपण बॅकफूटवर आहोत, पण आयुष्यामध्ये आणि एक कृपया सगळ्यांनी सांगायला पाहिजे, सगळ्यांना कृपया कोणी आत्महत्या वगैरे करायचा प्रयत्न करू नका. आम्ही याच्यामध्ये निश्चितपणे विजय मिळवणार, लढणार आम्ही विचारासाठी. आणि सगळ्यांना सांगतो तुम्हाला परत एकदा, त्याने जे सांगितलं ना, ते जे कोणी आहेत आमचे ओबीसीचे लीडर, ते ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जातील तिथल्या लोकांना मतदान करायचं नाही असं सांगितलं ना. पुढे असं झालं, ओबीसीच्या उमेदवारांना पाडा सांगितलं ना. मग आता आपण काय सांगायचं, आपण पण जर हे जर असेल तर मग आम्हाला सुद्धा पक्ष बाजूला ठेवावे लागतील आणि एकीला लढावं लागेल. आम्ही आतापर्यंत कधी बोललो नाही, पक्षाच्या सीमा आम्ही ओलांडल्या नाही, पण अशा रीतीने जर कोण काय करत असेल आणि बोलत असेल तर ओबीसी समाजाला सुद्धा नेत्या सगळ्या नेत्यांना हाच मग आदेश द्यावा लागेल. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही 54% आहात, 7% आदिवासी आहेत, 13% दलित आहे.
तुम्ही 74% झाला राव. आणि त्याच्यामध्ये आणखी मुस्लिम समाज सुद्धा तुमच्या बरोबर आहे. कुठच्या कुठे येईल तुमची आकडा, पण एकीने लढलं पाहिजे. एक हा उभा राहिला का याच्या विरुद्ध हा, का याच्या विरुद्ध हा, मग काय खरं नाही. एकीनं लढा. रात्र वैरायची आहे, सगळ्यांनी जागे राहायला पाहिजे. जागर राहून ही लढाई लढायची आहे. मी पुन्हा एकदा आपण जे परिश्रम घेतले ते न्यायचे, त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. हा काय ना, यांच्या शाळेचा आहे, यांच्या शाळेतली काही मुलं काढून घेतली म्हणजे तिकडे काय बदलली. बर ठीक आहे, काय नाही. पण आपल्या काही करताना डोके फोडले त्यांनी. तेव्हा आमचा तो नवनाथ वाघमार त्याची गाडी जाळली. कोण दत्ता ऐकलं त्याचं डोकं फोडलं, आणखी कोणाचं काय काय चाललं. आणि मग ते एसपीला सांगावं लागतं, अरे काहीतरी करा बा, काय चाललं. मला ह्या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा सांगायचं आहे, कायदा कुणालाही हातात घेता येत, त्याच्यासाठी काय अक्कल लागत नाही. पण आम्ही सत्याग्रहाच्या मार्गाने जात असू तर इतरांनी सुद्धा जर कायदा हातात घेऊन जर आमचे डोके फुटणार असेल तर मला या सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा सांगायचं, बाबांनो, मग शेवटी जे काय होईल ती शासन आणि पोलीस यांची अंतिम जबाबदारी राहील. जिथे अन्याय तिथे ताबडतोब पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे. आणि एक तुम्हाला सांगतो की अशी कारवाई झाली ना, तुम्ही मला फोन करता, मी करतो. अरे पण असं काय, असं झालं नाही ऐकलं ना, जा ना 100-200 लोक पोलीस स्टेशनला बसा, तिकडं करत नाही रे तू. कायद्यानं एखादं डोकं फुटलंय तर हॉस्पिटलमध्ये 360 खाली केस व्हायला पाहिजे. केस घेत नाही, कसा घेत नाही तो. आपण हातामध्ये भगवे झेंडे घेतले, खंडोबाचा पिवळा झेंडा घेतला. लढवय्याचं निशाण आहे, रडायचं नाही, लढायला लागतंय. आपोआप सगळे चमत्काराशिवाय नमस्कार. म्हणून एकच सांगतो, जीवन है संग्राम, जीवन है संग्राम, बंदे ले हिम्मत से काम.